दुबईमध्ये सुमारे 40,000 मराठी माणसं आहेत. नरेंद्र मोदींच्या मेक इन इंडिया प्रोजेक्टसाठी अनेक मराठी उद्योजक सरसावलेत. एज्युकेशन वर जास्त पैसा खर्च आज होत नाही आहे, परंतु जर महाराष्ट्रातल्या एज्युकेशन इन्स्टिट्यूटने दुबईत यायचा विचार केला, दुबईत येऊन त्यांनी आपल्या इन्स्टिट्यूटचा प्रचार केला, तर तो एक रेमिटन्स एज्युकेशन या क्षेत्राकडे वाढू शकेल. परंतु रिअल इस्टेट क्षेत्राला आजही या रेमिटन्सीची खूप गरज आहे आणि त्यांनी योग्य रीतीने जर प्रोजेक्ट केलं, इथे बरेचसे रिअल इस्टेट एक्झिबिशन्स होतात, परंतु त्यांनी योग्य रीतीने प्रोजेक्ट केलं, सर्व्हिस दिली, त्या रेमिटन्सला खरोखर एक चांगली वाट मिळून ते रिअल इस्टेटमध्ये गुंतवून इकॉनॉमीला फायदा होईल. इथे इन्शुरन्स सेक्टर खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आहे, कारण आमच्या इथे 60 इन्शुरन्स कंपन्या आहेत. मार्केट जरी लहान असलं तरी इन्शुरन्स कंपन्या आज इथे 60 आहेत आणि 60 इन्शुरन्स कंपन्यामध्ये ऑपॉर्च्युनिटी खूप आहे आणि प्लस आता 2020 येत आहे, त्यामुळे ग्रोथ ही फार मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे सर्व प्रकारच्या इन्शुरन्सची खूप इथे आवश्यकता आहे. आता बरीचशी भारतातली मुलं मला सांगायला आनंद वाटतो की आपण इथे एक CII नावाची संस्था आहे, चार्टर्ड इन्शुरन्स इन्स्टिट्यूट, आणि जर CIIचा ॲटलिस्ट एक बेसिक डिप्लोमा जरी आपल्या मुलांनी केला तरी तो डिप्लोमा या मार्केटमध्ये रेकग्नाइज केला जातो. दुबई इज अ हब आहे सध्या. आणखीन USA, युरोप, जपान इकडे सगळ्या चांगल्या गोष्टी इथे आलेल्या आहेत. तर आणि इथे असं सेक्युर्ड आहे. आपण जे वेगवेगळ्या आपल्या मनात विचार असतात की दुबई इन्सेक्युअर म्हणजे वेगवेगळ्या रिलिजन कंट्री आहे, वेगळं हे असं इथे काही नाही आहे आणि ही इंटरनॅशनल कंट्री आहे आणि इथे सगळ्या तऱ्हेचा अनुभव इकडे मिळतो. तर ज्या मुलांना बाहेर जायचं असतं, इंटरनॅशनल एक्सपिरियन्स घ्यायचा असतो, त्यांच्यासाठी सगळ्यात जवळची सिटी, जवळचं मोठं शहर म्हणजे दुबई होऊ शकतं. त्याचं कारण आहे की दुबईमध्ये सध्या सगळ्या सुखसोयी, सगळ्या तऱ्हेचे ॲडव्हान्स डेव्हलपमेंट्स इकॉनॉमिकली, कल्चर वाईज आणि इन्फ्रास्ट्रक्चर वाईज हे सगळ्या इथे आहेत. माणसं इंडियातून पाठवली जातात आणि त्यांच्याकडे कम्प्लिटली स्किल नसते, म्हणजे जी ह्या इथल्या इंडस्ट्रीमध्ये किंवा इथल्या इक्विपमेंटप्रमाणे, इथल्या कंडिशन्स आणि टेक्नॉलॉजीप्रमाणे ज्या स्किल्स लागतात त्या नसतात. त्यामुळे त्यांना 7 ते 8 महिने ट्रेनिंगमध्ये जातात. दॅट इज वन ऑफ द रिझन्स की कंपनीज खूप वेळेला पगार कमी देतात, कारण त्यांना डेव्हलपमेंट करण्यासाठी टाईम लागतो आणि त्या एम्प्लॉईजचे आउटपुट मिळता त्यांना एक 6-8 महिने जातात. तर हा एक प्रॉब्लेम आम्ही फेस करतो. भारताला आर्थिक महासत्ता बनवण्यासाठी हे अनिवासी भारतीय उद्योजक आणि विशेष करून मराठी उद्योजक प्रयत्नशील आहेत. त्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारनं मदत करावी अशी त्यांची अपेक्षा आहे. आत्ता खरं नुकतंच इथे एक महिला उद्योगिनी म्हणून एक कार्यक्रम पण JMBFने घेतला होता. JMBF आणि महाराष्ट्र मंडळ वगैरे या लोकांनी मिळून घेतला. त्यावेळी आम्ही हाच म्हणजे प्रयत्न केला की अशा प्रकारच्या महिलांना इथे जर मार्केट एक्सप्लोअर करायचं असेल तर काय करावं लागेल. तर मला स्वतःला असं वाटतं की त्या महिलांनी इथे येऊन मार्केटचा सर्व्हे करावा, इथे येऊन काही दिवस राहावं, कारण तिथे बसून जे वाटतं गोष्टी तशा सगळ्यात सहज शक्य नाही आहेत इथे. इथल्या मार्केटची परिस्थिती वेगळी आहे, त्यामुळे त्याचा नीट अभ्यास केल्याशिवाय ते पाऊल उचलता येत नाही. महाराष्ट्र सरकारकडून आम्हाला अपेक्षा आहेत की आम्ही जे आता महाबीज करणार आहोत, महाबीज 2016, त्याची थीमच आम्ही अशी बनवली आहे की मेक इन इंडियाचं लक्षात घेऊन मेक इन महाराष्ट्र करायचं म्हणून. याच्या अगोदर आम्ही 2 महाबीज ऑलरेडी केलेले आहेत आणि तिसरं जे महाबीज आहे दुबईमध्ये ते करायचं आहे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये. ते मेगा स्केलवर करायचं आणि सगळ्या चेंबर ऑफ कॉमर्सला एकत्र करून परत एकदा, आणि चीफ मिनिस्टरनी यावं, इंडस्ट्री मिनिस्टरनी यावं इनॉग्रेशन फंक्शनला आणि त्यांचे थॉट आणि एक्सप्रेस करावे त्यांनी इकडे येऊन. आणि गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरम ही जी संस्था आहे गेली 8 वर्ष आम्ही चालवतो आहे, तर त्यांना सहकार्य करावं. जेव्हा तो महाराष्ट्रीयन उद्योजक जेव्हा UAEमध्ये किंवा गल्फमध्ये येईल तेव्हा त्याला करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या जातील की मे बी सम काइंड ऑफ गायडन्स इन टर्म्स ऑफ म्हणजे इवन जॉग्राफिकल की इथलं मार्केट कसं आहे, इथे काय काय करू शकतो, हा जो JMBFचा जो उपक्रम आहे तो महाराष्ट्र सरकारने जर तिकडे महाराष्ट्रामध्ये प्रसारित केला आणि त्यांना जर सांगितलं की तुम्हाला इथे असं कोणीतरी उपलब्ध आहे ज्यांच्याकडून तुम्हाला मदत मिळू शकेल, आणि जर महाराष्ट्र सरकारने जर JMBFला एक प्रकारची मान्यता दिली की आपण ह्या गोष्टी तुम्ही करू शकता, तर मला वाटतं ह्याच्यामुळे उद्योजकांना आणि महाराष्ट्राला त्याच्यातून खूप भरघोस फायदा होऊ शकतो असं वाटतं मला. आय थिंक टेलिकम्युनिकेशन व IT फील्ड सध्या इथे पुढच्या 5 वर्षासाठी ग्रोथ एरियामध्ये आहे.
यांनी जो एक्सपो 2020 हा प्रकल्प घेतलेला आहे त्याच्यासाठी ह्यूज इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होणार आहे. तर त्याच्यासाठी बेसिकली वायरलेस कम्युनिकेशन म्हणा किंवा घरोघरी फायबर ऑप्टिक टच करणं हा मोठे प्रोजेक्ट्स पुढच्या 4-5 वर्षात कंटिन्यू राहणार आहे 2020 एक्सपो होईपर्यंत. तर आय थिंक आत्ता आपल्याकडे जो इंडियात करिक्युलम आहे तो जो इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन हा करिक्युलम आहे तो जरासा जेनरिक आहे. पण हे जे आपल्याला ऑन ग्राउंड स्किल्स लागणार आहेत ते मोर ऑफ ITIमधनं किंवा अशा स्पेसिफिक सेंटर्समधनं फायबर ऑप्टिक स्प्लायसर्स, फायबर ऑप्टिकवर काम करणारी लोकं, ही जी स्किल सेटचा पूल अवेलेबल असला तर त्यांच्यासाठी खूप डिमांड आत्ताही आहे आणि पुढच्या 5 वर्ष ही डिमांड कंटिन्यू राहील. दुबईमध्ये जवळजवळ 1 लाखाहून अधिक महाराष्ट्रीयन आहेत, म्हणजे मराठी भाषिक लोकसंख्या. त्यातल्या त्यात बहुतेक ऑइल अँड गॅस किंवा उच्चभ्रू जे आपण म्हणतो व्हाईट कॉलर्ड आणि बिझनेस कम्युनिटी पण मोठ्या प्रमाणावर आहे. परंतु एक उणीव इथे आहे की कुठल्याही प्रकारचं रेग्युलेटेड असं काही संगनमत महाराष्ट्र गव्हर्मेंट आणि UAEतल्या मराठींचं असं काही संगनमत नाही आहे. छोटे छोटे क्लस्टर्स आहेत आणि ते त्यांच्या परीने करतायत, परंतु त्याच्यात मिसकम्युनिकेशन फार होण्याचा किंवा एरर होण्याचा फार मोठा चान्स आहे. कारण महाराष्ट्र गव्हर्मेंटचे जे इनिशिएटिव्ज आहेत किंवा महाराष्ट्र गव्हर्मेंटच्या ज्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्या इथे इंटरप्रेट करणं कठीण होतं आहे. तर जी काही ऑपॉर्च्युनिटीज महाराष्ट्रामध्ये आहेत इकडच्या आखातीतले जे राहणारे लोक आहेत तर त्या ऑपॉर्च्युनिटीजबाबत अवेअरनेस. दुसरी गोष्ट, एक मोठा व्हॅक्यूम इकडे तयार झालेला की जेणेकरून प्रोफेशनल्सची उणीव आहे. तर महाराष्ट्रातनं मोठ्या प्रमाणावर आपण चांगले प्रोफेशनल्स इकडे इम्पोर्ट करू शकतो दुबईमध्ये.